आपल्याला प्राचीन इतिहासाची माहिती कुठून भेटते त्याचे आज आपण स्रोत बघणार आहोत. ठीक आहे. पहिला आहे धर्मग्रंथ, दुसरा ऐतिहासिक ग्रंथ, तिसरा विदेशी जे आगमन भारतात मध्ये झालेलं आहे त्यांनी जे लिखाण केलेले ते, नंतर पुरातत्व संबंधीचे साक्ष आहेत. पहिलं धर्मग्रंथामध्ये वेद हा प्राचीन धर्मग्रंथ आहे. वेद कुणी लिहिलाय? कृष्ण द्वैपायन वेदव्यास यांनी लिहिलेला आहे. ठीक आहे. वेद काय उपदेश देतो? तर वेद वासुदेव कुटुंबकम हा उपदेश देतो. याचे प्रकार किती आहे? 4 प्रकार आहे. ठीक आहे. पहिला आहे ऋग्वेद, दुसरा आहे यजुर्वेद, तिसरा आहे सामवेद, ठीक आहे, आणि चौथा आहे अथर्ववेद. यजुर्वेद मध्ये आपल्याला 10 मंडल दिलेली, ठीक आहे, आणि 1028 सूक्त दिलेली. त्यानंतर येतो शतपथ. शतपथ हा ब्राह्मण ग्रंथ आहे. यजुर्वेद नंतर सगळ्यात इम्पॉर्टंट जो ग्रंथ आहे तो आहे शतपथ ब्राह्मण. ठीक आहे. त्यानंतर पुराण, एकूण 18 पुराण आहे. कुणी लिहिलेले? तर लोमहर्ष व त्यांचा मुलगा उग्रश्रवा यांनी हे पुराण लिहिलेले. त्यामध्ये मत्स्य पुराण यामध्ये सातवाहन घराण्याचा इतिहास आहे. त्यानंतर विष्णू पुराण यामध्ये मौर्य घराण्याचा इतिहास आहे. त्यानंतर वायू पुराण यामध्ये गुप्त घराण्याचा इतिहास आहे. त्यानंतर आहे वेदांग. वेदांग मध्ये 6 प्रकार लिहिलेले आहेत. त्यामध्ये शिक्षा, ज्योतिष, कल्प, व्याकरण, निरुक्त आणि छंद. त्यानंतर येतात स्मृती ग्रंथ. स्मृती ग्रंथामध्ये सगळ्यात प्राचीन स्मृती ग्रंथ आहे मनुस्मृती. त्यानंतर नारद स्मृती. मनुस्मृतीमध्ये आपल्याला शुंग घराण्याचा इतिहास कळतो. नारद स्मृतीमध्ये गुप्त वंश बद्दल आपल्याला कळतो. त्यानंतर जातक. जातक मध्ये बुद्धचे पुनर्जन्माच्या कथा लिहिलेल्या. त्यात कथावस्तू हिनयांचं आहे आणि त्यात महात्मा गांधीचे पूर्ण जीवन चरित्र लिहिलेले. त्यानंतर आगम, जे जैन धर्माचे ग्रंथ असतात त्याला आगम म्हणतात. त्यामध्ये जैनचा इतिहास लिहिलेला असतो. त्यामध्ये एक कल्पसूत्र आहे ज्यात जैनचा इतिहास लिहिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे भगवती सूत्र. भगवती सूत्रामध्ये महावीर यांचं पूर्ण जीवन चरित्र लिहिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर येतं अर्थशास्त्र. अर्थशास्त्र हे चाणक्याने लिहिलेलं आहे. ठीक आहे. त्यामध्ये 180 प्रकरण आणि 15 अधिकरण आहेत. त्यानंतर आहे राजतरंगी. राजतरंगी हे कल्हण यांनी लिहिलेलं आहे. काश्मीरचा इतिहास त्यांनी त्यामध्ये लिहिलेला आहे. त्यानंतर अष्टधाई. अष्टधाई पणिनी यांनी लिहिलेलं आहे.